यानंतर संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब संस्थेच्या कार्याचा आढावा घेतील। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या 66व्या पुण्यतिथी निमित्त हा जो आज कार्यक्रम संपन्न होतो आहे, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि देशाचे थोर नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माननीय श्री अजित पवार साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत रयत शिक्षण संस्थेचे संघटक श्री अनिल पाटील साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ शिंदे काका, त्याचप्रमाणे उपस्थित आहेत संस्थेचे उपाध्यक्षा श्री जयश्री चौगुले मॅडम, तसेच उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम कानगे साहेब। व्यासपीठावर उपस्थित आहे जनरल बॉडीचे सदस्य आणखी राज्याचे मंत्री माननीय मकरंद आबा पाटील साहेब, त्याचप्रमाणे जनरल बॉडीचे सदस्य आणखी खासदार सुप्रिया सुळे मॅडम, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर आणखी जनरल बॉडीवर असलेले अनेक महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य माननीय आशुतोष काळे साहेब, त्याचप्रमाणे रोहित पवार साहेब, सुनील भुसारा साहेब, त्याचप्रमाणे चेतन तुपे साहेब, शशिकांत शिंदे साहेब विधान परिषद सदस्य, त्याचप्रमाणे आबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। आणखी रयत शिक्षण संस्थेचे सचिव मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य श्री रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब, मागील लाईनमध्ये बसलेले सर्व रयत शिक्षण संस्थेचे मान्यवर, जनरल बॉडीचे सदस्य, त्याचप्रमाणे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, सर्व पुरस्कार्थी, रयत शिक्षण संस्थेचे सर्व सेवक, आजी माजी सेवक, त्याचप्रमाणे प्राचार्य, मुख्याध्यापक, रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्व बंधू भगिनी, आणखी पत्रकार बंधूंनो, रयत शिक्षण संस्थेच्या वर्षभराच्या कामकाजामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम असतात आणि त्याच्यामधले पहिला जो कार्यक्रम आहे तो 9 मे रोजी दरवर्षी कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाला आपण सर्व जमत असतो। माननीय अध्यक्ष साहेब या कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहत असतात। या कार्यक्रमामध्ये 2 कार्यक्रमाची आम्ही आतुरतेने आम्ही सगळेजणच वाट पाहत असतो, जनता, त्याचप्रमाणे रयत सेवक, आणखी रयतमधले विद्यार्थी, कारण या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी अण्णांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करून पुढच्या वर्षाची रूपरेषा माननीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या 9 मेच्या कार्यक्रमामध्ये ठरवली जाते। दरवर्षी 9 मेच्या पूर्वीच्या 8 मेच्या सायंकाळी मॅनेजिंग कौन्सिलची विशेष बैठक उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये खूप पुढच्या वर्षाच्या कामकाजाच्या बद्दल चर्चा होती, जी रात्री सुद्धा संपन्न झाली। आणि त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं जे काही वर्षभर काम आपण करायचं ठरवलं होतं त्याचा इंटरिम रिव्ह्यू किंवा मध्यावधी आढावा असं म्हटलं तरी चालेल, वर्षातून 2 वेळा प्रमुख कार्यक्रम हे होत असतात आणि त्याच्यानंतर बाकीचे पण कार्यक्रम संपन्न होत असतात। या सगळ्या कार्यक्रमामध्ये मागील वर्षामध्ये जे काही महत्त्वाच्या घटना रयत शिक्षण संस्थेच्या संबंधामध्ये झाल्या, रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांनी खूप सविस्तरपणे आढावा घेतल्यामुळे त्या गोष्टीचं रिपिटेशन होणार नाही याची मी खबरदारी घेईन। 3 महत्त्वाचे कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदाच झाले आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे। मराठी जागतिक परिषदेच्या आणखी रयत शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती कॉलेजच्या प्रांगणामध्ये 3 दिवसाची जागतिक मराठी परिषदेचा जो शोध मराठीपणाचा कार्यक्रम 21वा शोध मराठीपणाचा कार्यक्रम हा छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये यशस्वीपणे संपन्न झाला आणि त्या निमित्तानं
जे चर्चा झाली, भाषणं झाली, त्याचं शोध मराठी मनाचा नावाचं एक पुस्तक सुद्धा आपण या ठिकाणी प्रसिद्ध केलं. जी चर्चा झाली, जे विषय भाषणामध्ये होते, त्या सगळ्यांचं QR कोड या शोध मनाचा मराठी मनाचा या मासिकामध्ये, या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला सगळी भाषणं, सगळ्या चर्चा सुद्धा आपल्याला लाईव्ह ऐकता येतील. दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम जो झाला तो कर्मवीर अण्णांचं स्वप्न होतं की ग्रामीण विद्यापीठ व्हावं. खरं तर रयत शिक्षण संस्था ही एक ग्रामीण विद्यापीठच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण तरी देखील रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ 3 वर्षापूर्वी सुरू झालं आणि त्याचा पहिला पदवीदान समारंभ छत्रपती कॉलेजच्या तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आणि राज्याचे राज्यपाल माननीय CP राधाकृष्णन साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. पदवीदान समारंभाचं कार्यक्रमाचं त्यांनी पदवी वितरणाचं काम त्यांच्या हस्ते झालं आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन राज्यपालांचं संस्थेला, आणखी विद्यार्थ्यांना आणि सेवकांना लाभलं. अजून एक फार महत्त्वाची घटना जी डिफरंट आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आहोत की राज्यपाल महोदयांचा जेव्हा दौरा झाला, संस्थेची माहिती घेतली, संस्थेच्या शाखांना व्हिजिट केली, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा परिसर त्यांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की जो एक कार्यक्रम, आमचे सांस्कृतिक कार्यक्रम जे संपन्न होत असतात, एका कार्यक्रमासाठी त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं कुलाधिकारी म्हणून मला, आणि त्या कार्यक्रमामध्ये तिथे अनेक राज्याचे वर्धापन दिन राजभवनमध्ये साजरे केले जातात आणि काही राज्याचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असताना मला त्या ठिकाणी उपस्थित राहायची संधी मिळाली. मी सुचवलं की कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचा संच, जो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही मुलांनी खूप चांगलं प्रतिनिधित्व केलेलं आहे, आणि त्यांना विनंती केली की पुढच्या राज्यांचे जेव्हा राज्याचे वर्धापन दिन होतील तेव्हा जरूर रयत शिक्षण संस्थांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला संधी द्यावी. त्याप्रमाणे त्यांनी संधी दिली आणि ओरिसा आणि राजस्थान या 2 राज्याचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणखी रयत शिक्षण संस्थेचे 45 विद्यार्थ्यांना घेऊन आणि विद्यार्थ्यांना आणखी काही रयत सेवकांना घेऊन आम्ही राजभवनमध्ये गेलो आणि राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये दरबार हॉलमध्ये जे राजस्थान आणखी ओरिसाचा जो वर्धापन दिन आहे त्याच्यामध्ये 1 तासाचा कार्यक्रम राजभवनमध्ये सादर करण्याची संधी रयत शिक्षण संस्थेला आणखी विद्यापीठाला मिळाली. या घटना विशेष आहेत आणि म्हणून मी त्याचा या ठिकाणी विशेष उल्लेख केला. 2-3 खूप अडचणीचे विषय होते. त्या अडचणीच्या विषयामध्ये आता बऱ्यापैकी ॲट द एंड ऑफ द इयर चांगलं यश प्राप्त करू शकलो आहे. सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो पवित्र पोर्टल मार्फत भरती करणं. 800 शिक्षक रयत शिक्षण संस्थेला 1.25 वर्षापूर्वी अलॉट झालेले आहेत, परंतु एका कोर्ट स्टेमुळं, उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे गेल्या 1.25 वर्षामध्ये ते शिक्षक आम्हाला मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळे पिटिशनर नॉन पिटिशनर ज्यांच्या मान्यता झाल्या त्यांना पण आम्हाला नेमणुका देता आल्या नाहीत. मी माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेबांना विनंती केली. मग त्यांनी शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांच्या बरोबर बैठक आयोजित केली. त्याच्यानंतर त्यांनी AG मुंबई यांना सांगितलं की तुम्ही ह्या केसमध्ये उपस्थित राहा आणि 2च तारखामध्ये सर याच्यातली बंदी उठली आणि 801 शिक्षकांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मला खात्री आहे की येत्या 15 जूनच्या पूर्वी 801 नवीन शिक्षक पवित्र पोर्टल मार्फत येतील आणि ते हजर होतील आणि त्याच्यानंतर काही ज्यांना मान्यता मिळाल्या त्या पिटिशनर नॉन पिटिशनरच्या नेमणुकाचा सुद्धा मार्ग मोकळा होईल. अजून एक खूप अडचणीचा विषय होता. आमचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब नेहमीच काळाच्या पुढचं पाहत असतात आणि म्हणून 2000 साली जेव्हा संगणकाचा बोलबाला नव्हता त्यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये संगणकाचं शिक्षण सुरू केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि तो आज रयत शिक्षण संस्थांचा एक ब्रँड झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्याच्यानंतर मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्यामध्ये नुकतेच लोक बोलायला सुरुवात झालेली आहे, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये हे शिक्षण सुरू व्हावं म्हणून त्यांनी सूचना दिल्या. आणखी मागच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 15 जून पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अशा सर्वच विषयाचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण सुरू करत आहोत. असाच एक विषय साहेबांनी खूप काळाच्या आधी ओळखला होता की स्टार्टअप इंडस्ट्रीला आम्ही जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप इंडस्ट्रीचा जोपर्यंत आम्ही जागरूकता निर्माण करत नाही, स्टार्टअप म्हणजे काय आणि ते कसं उद्योग त्याच्यातून कन्वर्ट होतात यासाठी आपल्या
रयत शिक्षण संस्थेमध्ये 3 CIII सेंटर्स निर्माण करण्यात आली, एक हरघरला, एक हडपसरला आणि एक पुण्यामध्ये. परंतु निर्मिती झाली, सगळा खर्च केला आणि की करोना आल्यानंतर त्याला थोडा सेटबॅक बसला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला गती प्राप्त होऊ शकली नाही. परंतु गेल्या वर्षभरामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या राजेंद्र जगदाळे यांच्या सहाय्यानं आता हे 3ही सेंटर्स पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की आता रयत शिक्षण संस्थेमध्ये या 3ही सेंटरमध्ये मिळून 45 स्टार्टअप्स आता सुरू झालेले आहेत. ज्या साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या CIII सेंटरला पाहणी करून माननीय अध्यक्ष महोदयांनी त्याचे अप्रिसिएशन सुद्धा केलं. तर साहेबांच्या क्लोज टू हार्ट असा हा CIIIचा विषय होता. सगळ्यांना कळायच्या आधी तो रयत शिक्षण संस्थेमध्ये आणला, परंतु त्याचा रोल आउट करायला वेळ लागला. पण त्याची भरपाई सर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मागच्या 22 सप्टेंबरला बोललात आणि येत्या 15 जून पासून ते आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये आता रोल आउट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जे काही 2 महत्वाचे विषय होते त्याचा बऱ्यापैकी ॲट द एंड ऑफ दिस इयर मार्ग निघालेला आहे. अनेक प्रश्न रयत शिक्षण संस्थेचे शासनामध्ये पेंडिंग होते, 23 प्रश्न पेंडिंग होते. दादांच्याकडे एक मिटिंग जानेवारी 24 मध्ये झाली आणि त्याच्यामधले जवळपास 90% विषय मार्गी लागले, ऑर्डर्स आल्या, प्रश्न मिटले. त्याच्यानंतर आणखी 2-4 विषय निर्माण झाले होते. दादांना विनंती केली, दादांनी मागच्याच महिन्यामध्ये वेळ दिला आणि ते सगळे विषय सुद्धा मार्गी लागले. त्याच्यामधलाच पवित्र पोर्टलचा हा एक विषय जो आहे तो मार्गी लागायचा बाकी आहे. 1-2 विषय आहेत, कामोठेच्या शाखेचे जमिनीचं अतिक्रमणाचं नियमानुकरण, आणखी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या संदर्भामध्ये ते गतिमान करण्यासाठी काय येत असलेल्या अडचणीच्या संबंधामध्ये नोटिफिकेशनमध्ये बदल करणं, या दोन्ही विषयाच्या बाबतीमध्ये दादांची मदत घेऊन हे विषय सुद्धा तात्काळ मार्गी लागतील याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं की 8 मे आणि 9 मे हे धोरणात्मक निर्णयासंदर्भामध्ये आम्ही या दिवसाची वाट पाहत असतो. माननीय अध्यक्ष साहेबांच्या सूचना अनेक असतात, त्या सगळ्याच सत्यामध्ये उतरवण्यासाठी खूप मेहनत घेणं खूप आव्हानात्मक काम असतं. पण सर मी आपल्याला सांगू इच्छितो की विकास देशमुख साहेब सचिव आहेत, मी इथे चेअरमन आहे. आपण जे काही सांगाल ते इम्प्लिमेंटेशन तात्काळ त्याचं धोरणामध्ये रूपांतर करून केलं जाईल. आणि त्याचाच भाग म्हणून 12 एप्रिल रोजी माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब, वळसे पाटील साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 12 एप्रिल रोजी 5.5 तासाची मॅनेजिंग कमिटीची मीटिंग रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती कॉलेजमध्ये पार पडली आणि तिथे एकूण 12 धोरणात्मक निर्णय राबवण्याचा निर्णय घेण्यात आले. आणि ते अतिशय महत्त्वाचे निर्णय आहे जे रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. सगळ्यातला महत्त्वाचा जो विषय आहे ते इंटरॅक्टिव्ह पॅनेल. 22 सप्टेंबरला इंटरॅक्टिव्ह पॅनेल खडूफळा याच्याऐवजी इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसले पाहिजेत अशा प्रकारचा साहेबांनी सूचना दिल्या 22 सप्टेंबर 24 रोजी. आणि मला सांगण्यास आनंद होतो की 9 मे 2025 रोजी 6,500 वर्ग खोल्यापैकी 3,500 वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसलेले आहेत. आणि पुढच्या 15 जून पर्यंत उर्वरित ठिकाणी सुद्धा इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसून रयत शिक्षण संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक संस्थाच्या काही कोर्स आम्ही पुढे गेलो आहोत हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो. साहेबांचे खूप आग्रह होते की आमच्या सेवकांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमचे जे काही जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग कमिटी सदस्य, आजी सेवक या सगळ्यांनाच काहीतरी वैचारिक खाद्य दिलं पाहिजे एज्युकेशनशी रिलेटेड. जगभरामध्ये काय घडतं, देशामध्ये काय घडतं, राज्यामध्ये काय घडतं, संस्थेमध्ये काय घडतं, या सगळ्या गोष्टी दर महिन्यामध्ये मासिक काढून आमच्या सगळ्या सेवकांच्या पर्यंत आणि रयत मित्रांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि अशा प्रकारची सूचना दिली. एप्रिल महिन्यामध्ये त्याला मान्यता दिली. आणि मला आनंद वाटतो की एका महिन्याच्या आत आपण रयत मासिकाचा या ठिकाणी आज साहेबांच्या हस्ते शुभारंभ केलेला आहे. आणखी हे रयत मासिक आमच्या सर्व सेवकांचं, आणखी रयतमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच हितचिंतकांचं बौद्धिक खूप चांगल्या पद्धतीनं करेल याच्या बाबतीमध्ये मला पूर्णपणे खात्री आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हे रयत मासिक हे रयत सेवकांच्या पर्यंत देतो आहोत आणि पुढच्या टप्प्यामध्ये जनरल बॉडी सदस्य, मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आणि स्कूल कमिटी सदस्यांच्या पर्यंत सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये द्यायचं आहे. आणि जर का मासिक यशस्वी झालं
त्याला खूप ॲप्रिसिएशन झालं तर हे मासिक पब्लिकसाठी सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये नक्की तिसऱ्या टप्प्यामध्ये विचार करण्यात येईल. अजून एक खूप महत्त्वाचा निर्णय मॅनेजिंग काउन्सिलनं घेतला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्याचा निर्णय केला आणि त्याच्या निर्मितीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठी ती प्रयोगशाळा म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेल आणि त्याचं काम सुद्धा आपण लवकरच पूर्ण करू हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अतिशय महत्त्वाचा विषय की आमच्याकडे 43 महाविद्यालये आहेत, आणखी एक विद्यापीठ आहे, परंतु जेव्हा आढावा घेतला तेव्हा संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विषयाकडे बऱ्यापैकी धोरणात्मक पण निर्णय दुर्लक्ष झालं होतं आणि ह्याच विषय आमच्या अजेंड्यावरच नव्हता. हा विषय अजेंड्यावर आणायचा प्रयत्न केला, खूप डिटेलमध्ये प्लॅनिंग केलं आणि रयत शिक्षण संस्थेचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या ठिकाणी आता 12 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो इट इज वन ऑफ द बेस्ट पॉलिसीज फॉर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉर एनी इन्स्टिट्यूशन फॉर एनी युनिव्हर्सिटी. अनेक युनिव्हर्सिटीकडे सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट पॉलिसी नाही असं दिसून आलेलं आहे आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेनं सुद्धा काळाच्या पुढचं पाऊल या विषयामध्ये घेतलेलं आहे. आमची रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणखी गावागावामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते हेच आमचे खरे तर पाठराखे आहेत आणि त्यांच्या जीवावर ही संस्था उभी राहिली. अण्णांनी याच लोकांच्या मध्ये जाऊन संस्था उभी केली, पण असं वाटायला लागले की सगळं आता आम्ही थोडं डिस्कनेक्ट झालो का गावकऱ्यांच्या पासून, आम्ही थोडं डिस्कनेक्ट झालो का गावांच्या पासून, आणि म्हणून पुन्हा गावाशी कनेक्ट करणं, खास करून माजी विद्यार्थी परदेशामध्ये अनेक माजी विद्यार्थी मोठे मोठे विद्यापीठ मोठ्या मोठ्या संस्था, आज आपण ऑक्सफर्डचं नाव घ्या किंवा आणखी कुठली पण केम्ब्रिज घ्या, हे सगळे माजी विद्यार्थी चालवत असतात आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी 4-4.5 लाख विद्यार्थी शिकतायत. यांच्या सगळ्यांना जर का आम्ही जोडलं आणि जर का त्यांना जर का शाखांच्या विकासासाठी, कॉलेजच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी जर घेतलं तर खूप मोठं काम होऊ शकतं. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेमधल्या 750 शाखामधल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची म्हणजे छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना 1954 मध्ये झाली. तर ती शाखा स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत जेवढे माजी विद्यार्थी त्या संस्थेमधून बाहेर पडलेत, त्या शाखेमधून बाहेर पडलेत, त्यांचा सर्वे करून त्यांच्या घरामध्ये जाऊन रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेची माजी विद्यार्थी संघटना रजिस्टर करण्याचा निर्णय मॅनेजिंग काउन्सिलमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं कामकाज सुद्धा सुरू झालेलं हे आपल्याला मी सांगू इच्छितो. खूप मोठा फरक माजी विद्यार्थ्यांना आपण जोडल्यानंतर, माजी विद्यार्थी जगभरामध्ये, आम्ही मंत्रालयामध्ये गेलो तर अनेक ठिकाणी आम्ही माजी विद्यार्थी आहे म्हणून सांगतात, डेप्युटी सेक्रेटरीला भेटा, सेक्रेटरीला भेटा, पण आम्ही त्यांच्यापासून कोणी पोहोचतच नाही. या निमित्तानं हे काम आम्ही करू. अजूनही एक, रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये सुद्धा रयत सेवक माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येईल, रजिस्टर्ड. आणि या सगळ्या शाखामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केले, देशभरामध्ये समाजासाठी उत्कृष्ट काम केलं आहे, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही पराक्रम केले असतील तर अशा सगळ्या नामांकित, वलयांकित आमच्या माजी विद्यार्थ्यांना या फोरमवर आणून रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाशी जोडायचं काम करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. एका बाजूला हा निर्णय आणि दुसऱ्या बाजूला गावामध्ये आमच्या ज्या स्कूल कमिटीज आहेत त्या स्कूल कमिटीचं कामकाज, त्याच्यावरच्या नेमणुकीची पद्धती, त्यांच्या कामाचं इव्हॅल्युएशन, ह्या सगळ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता होती. जेव्हा काल रात्री संध्याकाळी 2 तासाची बैठक साहेबांच्या बरोबर झाली, गुणवत्ता वाढ हा सगळ्यातला महत्त्वाचा विषय होता. गुणवत्ता वाढ म्हणजे फक्त गुरुजींनी सरांनी शाळेमध्ये शिकवणं एवढाच विषय नाही, त्याला लागणारी सगळी इकोसिस्टीम, सगळी एन्व्हायरमेंटल, त्याच्यातले जे काही फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांची मजबूतीनं कामाला लागलो तर हे होऊ शकतं. आणि मग स्कूल कमिटीच्या मजबूतीकरणानंतर सुद्धा याच्यामध्ये फार मोठा फरक पडेल. विभागामध्ये विभागीय सल्लागार मंडळ आहेत, 1962 मध्ये स्थापन झाली आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची गरज होती आणि मागच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये पण एक चांगलं काम त्याच्या माध्यमातून कसं होईल याच्या संदर्भामध्ये पुनर्रचना करण्यात आली आणि विभागीय सल्लागार समितीच्या ऐवजी विभागीय समन्वय समिती म्हणून ती उद्यापासून कामाला लागेल. आणखी एक महत्त्वाचा निर्णय की आमच्या एकूण 750 शाखापैकी साधारणपणे 185-190 शाखा अशा आहेत की त्या वीक शाखा आहेत, आर्थिकरित्या दुर्बल शाखा आहेत आणि त्यांच्याकडं त्यांचं रोजचा प्रश्न कसा मिटवायचा हा प्रश्न आहे. मग विकास तर दूरची गोष्ट आहे. आणखी म्हणून रयत शिक्षण संस्थेमधल्या ज्या शाखा सबळ आहेत आर्थिकदृष्ट्या त्या सर्व शाखांमधून 15% निधी दरवर्षी हा रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये यावा, त्याचा एक आर्थिक
आर्थिक दुर्बल शाखा विकास निधी म्हणून निर्माण करण्यात यावा आणि त्याच्या माध्यमातून ह्या ज्या काही 180-82 शाळा आहेत त्यांना दरवर्षी एक चांगल्या पद्धतीची मदत करून त्यांना सुद्धा अपग्रेड करता यावं आणि त्यांच्या भौतिक गरजा बरोबरच शैक्षणिक गरजा सुद्धा भागवल्या जावात असा हा एक मोठा प्रयत्न केला जातो आहे, ज्याचं आता प्रकाशन झालं. एवढी मोठी संस्था आहे, 1500 कोटीपेक्षा जास्तचं बजेट आहे, परंतु त्याच्यासाठी एक चांगली लेखा पद्धती असण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं रयत शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 106 वर्षामध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून जे जे काही गरज पडेल त्याप्रमाणे आम्ही कीर्दी निर्माण करत गेलो. माध्यमिक विभागामध्ये 75 कीर्दी आणि कॉलेजमध्ये 49 कीर्दी आहेत. कसं ते माणसं काम करत असतील हा प्रश्न पडतो. त्याचा सगळ्याचा रिव्ह्यू घेतला आणि एक आता नवीन धोरण घेतलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थेसाठी सुधारित लेखा कार्यपद्धती आता विहित करण्यात येते आणि त्याचं जे मॅन्युअल आहे अकाउंट्स मॅन्युअल त्याचं पब्लिकेशन आता माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. इमारत बांधकाम हा सुद्धा एक फार महत्त्वाचा विषय असतो. इमारती दुरुस्ती हा एक महत्त्वाचा विषय असतो. त्याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याची पण आपल्याला सगळ्याला माहिती दिली जाईल. रयत शिक्षण संस्थेच्या शाखा सगळ्या शाखाचं ब्रँडिंग होण्याच्या बाबतीमध्ये कलरच्या बाबतीमध्ये इंटरनल सुद्धा एकसारखेपण असण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं पण सुद्धा काम चालू आहे. अशा पद्धतीनं मागच्या 12 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये 12 महत्त्वाचे निर्णय एकाच मॅनेजिंग कौशल्य बैठकीमध्ये घेण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अजूनही महिना पूर्ण व्हायचा आहे. त्या सगळ्यांची परिपत्रकं काढून ती निर्गमित करण्यात आलेली आहेत आणि आपल्याला जी बॅग दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या विषयाची परिपत्रकं सुद्धा आपल्या बॅगमध्ये वाचण्यासाठी दिलेली आहेत. आपण कृपया त्याच्यामधून जावं आणि ही अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला सहकार्य करावं. 5 मिनिटं शेवटची घेणार आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून काय मुद्दे मांडू इच्छितो. गेल्या 2 वर्षामध्ये खूप काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स करण्याचा प्रयत्न केला, चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देण्याचा प्रयत्न केला. आणखी रयत सेवकांच्या प्रश्नांची झिरो पेंडन्सी करण्याचा दावा मी या ठिकाणी करतो आहे. तो मागच्या वेळेला पण केला होता आणि पण तो प्रश्न जरी मिटला तरी रयत संस्थेच्या समोरचे अनेक प्रश्न होते ते बऱ्यापैकी मार्गी लागलेत. पण अनेक विषय रयत शिक्षण संस्थेच्या समोर आहेत, काही समस्या संस्थेच्या समोर आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या वर्षभरामध्ये जे जे विषय आजच्या तारखेला म्हणजे विषय विकास कधी संपत नसतो आणि प्रश्नही कधी संपत नसतात, पण आजच्या तारखेला जेवढे प्रश्न आहेत त्याच्यातला एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही पुढच्या 9 मेला, एवढी गॅरंटी या ठिकाणी आपल्याला आम्ही देऊ इच्छितो. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर रात्री जी बैठक झाली ती भविष्याचं वेध घेणारी बैठक रात्रीची झाली आणि फक्त एकाच विषयावर चर्चा झाली की आम्ही गुणवत्ता वाढीसाठी काय करू शकतो. रयत शिक्षण संस्था खूप पुढे आहे, मान्य आहे, परंतु सतत त्याच्यात बदल करावा लागतो. काळानुरूप नवीन धोरणं घ्यावी लागतात आणि काळाच्या पुढचं पाहणारे आमचे अध्यक्ष असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छिते की रात्रीच्या बैठकीमध्ये केवळ गुणवत्ता वाढ याच विषयावर रात्री चर्चा झाली आणि त्या 2 तासामध्ये जे विषय गुणवत्ता वाढीसाठी म्हणून मांडण्यात आले त्याच्याबद्दलचं एक स्पेशल जनरल बॉडीची मीटिंग फक्त गुणवत्ता वाढीसाठी जुलै महिन्यात घेण्यात येईल आणि मग गुणवत्ता वाढ करणं आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच बाबींना प्राधान्यानं कामाला लावणं हा विषय पुढच्या वर्षभरामध्ये असेल. आणि खरं तर गुणवत्ता वाढ हा एकच महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे गुणवत्ता वाढ आणखी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ ह्या दोन्ही गोष्टी एकामेकाशी रिलेटेड आहेत. जेव्हा गुणवत्ता घसरते त्याला विद्यार्थी संख्या घसरते, गुणवत्ता वाढते तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या वाढते. म्हणून गुणवत्ता वाढीसाठीचं पुढचं वर्ष असेल आणि त्यामुळे घटती पटसंख्या रोखायचं काम शाखानिहाय प्लॅन करून करण्यात येईल हे सुद्धा मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगू इच्छितो. आणि म्हणून अनेक आव्हानं नवीन आव्हानं शिक्षण क्षेत्रासमोर येत आहेत आणि रयत शिक्षण संस्था इतकी मोठी आहे की त्या आव्हानांचा सामोरं जाणं आणि त्याची इम्प्लिमेंटेशन करणं खूप आव्हानात्मक काम असतं. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. माननीय अध्यक्ष आणखी मॅनेजिंग काउन्सिल, उपाध्यक्ष आणि जनरल बॉडीचे सगळे सदस्य, सगळ्याच गोष्टी आपल्याला जनरल बॉडीच्या मध्ये चर्चा करता येत नाही म्हणून मी विस्ताराने या ठिकाणी मान्य केली. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही करतो आहोत आणि सगळ्या प्रश्नांना सोल्युशन मिळत आहेत. यापुढे देखील असंच चांगलं काम करून कर्मवीर अण्णांच्या या 66व्या पुण्यतिथीनिमित्त आपणा सर्वांना एवढंच आश्वस्त करतो की अण्णांनी ज्या दिशेनं सुरुवात केलेली आहे त्या दिशेनं काही आणखी चांगली पावलं टाकायचा प्रयत्न करूया आपण सर्वजण. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.